सो नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत UDDI रजिस्ट्री. तर UDDI रजिस्ट्री म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्याला आता ही सगळी काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही वेब सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या या UD मध्ये काय केल्या जातात, पब्लिश केल्या जातात. द इम्प्लिमेंटेशन ऑफ UD स्पेसिफिकेशन इज टर्म्ड ॲज UDDI रजिस्ट्री. तर जे काही स्पेसिफिकेशनचं सगळं इम्प्लिमेंटेशन असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, UD रजिस्ट्री. मग ह्या रजिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. इट इज अ सेट ऑफ सॉफ्टवेअर सर्व्हिसेस दॅट प्रोव्हाइड ऍक्सेस टू द UD रजिस्ट्री. मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं होतं की ज्यावेळेस आपण एखादी वेब सर्व्हिस म्हणतोय तर ते काय असणार आहे, एक सॉफ्टवेअर असणार आहे. आणि मग हे सॉफ्टवेअर ऍक्सेस करायचं असेल तर वेगवेगळ्या फंक्शन्स लिहिलेले आहेत, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि त्यांचा यूज करून काय केले जाते, संपूर्ण सिस्टीम ऍक्सेस केली जाते. म्हणजेच आपण वेब सर्व्हिसचं लाईफ सायकल सुद्धा पाहिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 1 by 1 कशा पद्धतीने वेब सर्व्हिस एक्झिक्यूट केली जाते. मग ज्यावेळेस आपण UD रजिस्ट्री म्हणतो तर 2 टाईपच्या रजिस्ट्रीज याच्यामध्ये अवेलेबल आहेत, पब्लिक रजिस्ट्री आणि प्रायव्हेट रजिस्ट्री, किंवा त्यालाच पब्लिक मोड किंवा प्रायव्हेट मोड असं सुद्धा म्हणतात. मग ह्या ज्या काही रजिस्ट्री आहेत त्या कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस देतात किंवा कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करतात, तर ऑथेंटिकेटिंग अँड ऑथरायझिंग रजिस्ट्री रिक्वेस्ट. आता ज्यावेळेस आपण एखादी रजिस्ट्री म्हणतोय त्यावेळेस त्या रजिस्ट्रीला प्रत्येक ठिकाणी ऍक्सेस असेलच असं नाही. जी काही प्रायव्हेट रजिस्ट्री असणार आहे त्याला सर्वांना असणार आहे, ऍक्सेसिबल असणार आहे. याच्या व्यतिरिक्त लॉगिंग रिक्वेस्ट असतील, लोड बॅलन्सिंग रिक्वेस्ट असेल, या सगळ्या रिक्वेस्ट रजिस्ट्री सर्व्हिसेस मध्ये अवेलेबल आहेत. मग आता 1 by 1 आपण पब्लिक मोड आणि प्रायव्हेट मोड रजिस्ट्री काय असतात ते बघूयात. व्हॉट इज पब्लिक रजिस्ट्री? A public UD registry is available for everyone to publish or query the business and service information on the internet. एखाद्याला जर एखादी क्वेरी ऍक्सेस करायची असेल, एखादी बिझनेस रिलेटेड किंवा वेब सर्व्हिस ऍक्सेस करायची असेल तर तो काय करणार आहे, पब्लिक UDDI रजिस्ट्री मध्ये तो सर्च करणार आहे. ही एक लॉजिकल सिंगल सिस्टीम असते आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल UD रजिस्ट्री नोड्स अवेलेबल असतात. कालच्या सेशन मध्ये आपण UDचं टेक्निकल आर्किटेक्चर बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की UD टेक्निकल आर्किटेक्चर मध्ये काय आहे, डेटा मॉडेल आहे, सर्व्हर म्हणजेच नोड्स आहेत, रिप्लिकेशन आहे, नोड ऑपरेटर्स आहेत आणि ह्या सगळ्यांनी मिळून काय झालेली आहे, एक लॉजिकल सिंगल सिस्टीम तयार झालेली आहे. आणि ज्यावेळेस मल्टिपल नोड्स कंबाईन केले जातात त्याला आपण काय म्हणतो, UD रजिस्ट्री. टेक्निकल आर्किटेक्चरच्या डायग्राम मध्ये आपण हे सगळं पाहिलेलं होतं. दर 24 तासांनी हा डेटा काय केला जातो, सिंक्रोनाइज केला जातो. आता हे जे काही टायमिंग आहे ते ऑर्गनायझेशन नुसार व्हेरी होऊ शकतं. कधी 24 तास असेल, कधी 48 तास असेल, जशी रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने हा जो काही डेटा आहे तो काय केला जातो, सिंक्रोनाइज केला जातो, रिप्लिकेट केला जातो, जेणेकरून कोणताही नोड ऍक्सेस केला तरी तुम्हाला अवेलेबल इन्फॉर्मेशन किंवा जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. आणि हे जे काही रजिस्ट्री नोड्स आहेत त्यांना टोटली काय म्हणतात, UDDI बिझनेस रजिस्ट्री और UBR. कालच्या डायग्राम मध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं होतं. मग पब्लिक UD रजिस्ट्री ज्या असतात त्या सर्वांना ऍक्सेसिबल असतात आणि याच्यासाठी कोणतंही ऑथरायझेशन लागत नाही. तर एनीवन कॅन ऍक्सेस दिस रजिस्ट्री. आणि दुसरी काय आहे, प्रायव्हेट UD रजिस्ट्री. प्रायव्हेट UD रजिस्ट्री ही काय केली जाते, एखादी सिंगल ऑर्गनायझेशन असेल किंवा एखादा ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन असेल तेच काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. जर तुम्हाला प्रायव्हेट UD रजिस्ट्री ऍक्सेस करायची असेल तर तुम्हाला ऑथराइज्ड युजर असणं गरजेचं आहे, तुम्ही ऑथेंटिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की ह्या रजिस्ट्रीज ऍक्सेस करण्यासाठी क्रेडेन्शियल्स म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला देणं आवश्यक असतं. आणि हे युजर नेम पासवर्ड वापरूनच तुम्ही काय करू शकता, या प्रायव्हेट रजिस्ट्रीज ऍक्सेस करू शकतात.
प्रायव्हेट रजिस्ट्रीज ज्यावेळेस आपण म्हणतोय तर त्यावेळेस सिक्युरिटी ही जास्त प्रमाणात प्रोव्हाइड केलेली असते, पण ज्यावेळेस पब्लिक युडी रजिस्ट्रीज असतात त्या ठिकाणी सिक्युअर इन्व्हायरमेंट नसतं. जेवढं प्रायव्हेट युडी रजिस्ट्रीला असतं तेवढं सिक्युरिटी ही पब्लिक युडीडीआय रजिस्ट्रीला नसते. मग आता ह्या युडी रजिस्ट्रीचे फायदे काय आहेत किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी ह्यांचा यूज होतो, तर युडी रजिस्ट्री ही 3 लेवल्स वरती वापरली जाते, व्हाईट पेजेस, ग्रीन पेजेस अँड येलो पेजेस. मग त्यातले व्हाईट पेजेस जे असतात बेसिक आयडेंटिफायर्स असतील तर ते रिप्रेझेंट करण्यासाठी व्हाईट पेजेस वापरले जातात. मग ह्याच्यामध्ये कंपनी नेम असेल, कंपनी ऍड्रेस असेल, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असेल, युनिक आयडेंटिटी असेल, या सगळ्या गोष्टी ह्या व्हाईट पेजेस मध्ये मेन्शन केलेल्या असतात. आणि जेणेकरून जर एखादा कंझ्युमर असेल तर त्याला एखादी वेब सर्व्हिस फाइंड आउट करायची असेल बेस्ड ऑन दी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, तर तो व्हाईट पेजेस ऍक्सेस करू शकतो. म्हणजेच जर तुम्हाला आयडेंटिटीनुसार जर ऍक्सेस हवा असेल तर त्या ठिकाणी व्हाईट पेजेस यूज केले जातात. आणि सेकंड ह्याचा यूज आहे येलो पेजेस. येलो पेजेस रिप्रेझेंट टॅक्झोनॉमी ऑर कॅटेगरायझेशन. या येलो पेजेस मध्ये सगळ्या वेब सर्व्हिसेस ह्या टॅक्झोनॉमी वाईज कॅटेगराइज केलेल्या असतात. businesses that intend to classify their information based on the categorization. मग वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज नुसार हे सॉर्ट आउट केलेले असतात. फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंगचं वेब सर्व्हिसेस वेगळ्या, कार सेल्स बिझनेसच्या वेगळ्या, वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा वेगवेगळ्या जे काही फीचर्स आहेत त्याच्यानुसार ह्या कॅटेगरीज ठरवलेल्या असतात. आणि मग जर एखादा कंझ्युमर त्याला जर कॅटेगरी वाईज सर्च करायचं असेल तर तो काय करू शकतो, हे येलो पेजेस सर्च करू शकतो. आणि थर्ड आहे ग्रीन पेजेस. ग्रीन पेजेस म्हणजेच काय, तर ग्रीन पेजेस मध्ये आपल्याला टेक्निकल इन्फॉर्मेशन किंवा पर्टिक्युलर वेब सर्व्हिसेस मध्ये कोणते फीचर्स आहेत, कोणत्या पद्धतीचं बिहेवियर सपोर्ट केलेलं आहे, हे सगळं ह्या ग्रीन पेजेस मध्ये काय केलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं. आणि जर एखाद्याला टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर रजिस्ट्री सर्च करायची असेल, फाइंड आउट करायची असेल, तर त्या ठिकाणी काय केलं जातं, ग्रीन पेज लेवल वापरली जाते. मग ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन फाइंड आउट करण्यासाठी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची किंवा कंझ्युमरची जी काही रिक्वायरमेंट आहे त्यानुसार हे पेजेस आहे प्रोग्रामिंग विथ युडी. मग याच्यामध्ये आपण बघितलं होतं की दिस सेक्शन इंट्रोड्युसेस एपीआयज युज्ड फॉर कम्युनिकेटिंग विथ युडी रजिस्ट्री. युडी रजिस्ट्री बरोबर कम्युनिकेट करण्यासाठी ज्या एपीआयज वापरल्या जातात त्यांना काय म्हणतात, युडी एपीआयज. मग याच्यामध्ये वेगवेगळे डेटा स्ट्रक्चर्स आहेत, वेगवेगळे कॅटेगरायझेशन सपोर्ट्स आहेत जे की वापरले जातात. मग युडी स्पेसिफिकेशन मध्ये 2 XML बेस्ड प्रोग्रामिंग एपीआयज वापरल्या जातात. या कम्युनिकेशनसाठी ह्या दोन्ही एपीआय वापरल्या जातात. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत, एन्क्वायरी एपीआय अँड पब्लिशिंग एपीआय. मग एन्क्वायरी एपीआय म्हणजेच काय, तर एन्क्वायरी एपीआय कन्सिस्ट ऑफ XML messages defined using UD schema which can be used to locate information about a business such as services a business offers and the technical specification of those services. मग एन्क्वायरी एपीआय मध्ये काय आहे की एखाद्याला सर्च करायचंय, फाइंड करायचंय, ऍक्सेस करायचंय, तर तो काय करणार आहे, एन्क्वायरी एपीआय वापरणार आहे. A UDDI programmer would use these enquiry APIs to retrieve information stored in the registry. मग एन्क्वायरी एपीआय ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करू शकत नाही, याच्यामध्ये आपण फक्त व्ह्यू करू शकतो. पण दुसरे जो काही टाईप आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, क्रिएट आणि मॉडिफाय. मग एन्क्वायरी एपीआय मध्ये कोणते कोणते फंक्शन्स येतात, तर जर तुम्हाला इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची असेल तर फाइंड बिझनेस, फाइंड सर्व्हिस, फाइंड टी मॉडेल, फाइंड रिलेटेड बिझनेसेस, फाइंड बाइंडिंग, या एन्क्वायरी एपीआय यूज केल्या जातात.
आणि जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यासाठी सुद्धा वेगवेगळे API फंक्शन्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल गेट बिझनेस डिटेल, गेट सर्व्हिस डिटेल, गेट टी मॉडेल डिटेल, गेट बिझनेस डिटेल, गेट बाइंडिंग डिटेल, हे सगळे फंक्शन्स आपल्याला ह्या API मध्ये मिळतात. म्हणजे जो कोणी प्रोग्रामर आहे त्याला कोणत्या पद्धतीची फंक्शनॅलिटी हवी आहे त्या API. The publishing API consists of functions represented by a UD schema, which defines XML messages that can be used to create, update, and delete the information present in the UD registry. एखाद्या UD registry मध्ये एखादी इन्फॉर्मेशन क्रिएट करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी ह्या APIs वापरल्या जातात. मग याच्यामध्ये तुम्हाला ऑथरायझेशन किंवा ऑथेंटिक युजर असणं गरजेचं आहे. कोणालाही ह्या UD रजिस्ट्रीमध्ये मॉडिफिकेशनची परमिशन नाही. जे ऑथेंटिकेट युजर्स असतात त्यांनाच काय करावं लागतं, ह्या रजिस्ट्री ऍक्सेस करायला परमिशन असते. आणि ज्यावेळेस प्रोग्रामिंग केलं जातं त्यावेळेस XML थ्रू हे पॅरामीटर्स म्हणजे जे काही ऑथेंटिकेशनचे डिटेल्स आहेत ते काय केले जातात, पास केले जातात आणि त्याच्यावरून काय केलं जातं, हे अपडेट डिलीट फंक्शन्स परफॉर्म केले जातात. मग जर तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन ऍड करायची आहे, मॉडिफाय करायची आहे, मॉडिफिकेशन मध्ये काय येणार, अपडेट आणि डिलीट. मग त्यासाठी ह्याच्यामध्ये वेगवेगळे पब्लिशिंग API मध्ये वेगवेगळे फंक्शन्स दिलेले आहेत. मग कुठले कुठले आहेत हे फंक्शन्स, तर सेट पब्लिशर असर्शन्स, ऍड पब्लिशर असर्शन्स, सेव्ह टी मॉडेल, सेव्ह सर्व्हिस, सेव्ह बाइंडिंग, सेव्ह बिझनेस, यापैकी जे रिलेटेड फंक्शन्स आहेत ते वापरून काय केलं जातं, तर API जो काही तुमचा प्रोग्राम आहे किंवा मॉडिफिकेशन आहे ते परफॉर्म केलं जातं. मग याच्या व्यतिरिक्त आता हे जे आपण बघितले वरचे जे होते ते कशासाठी होते, ऍडिंग अँड मॉडिफाईंग इन्फॉर्मेशन. मग जर डिलीट करायचे असतील तर त्याच्यासाठी वेगळे फंक्शन आहेत. मग एखादी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला डिलीट करायची असेल तर त्यासाठी डिलीट पब्लिशर असर्शन्स, डिलीट बिझनेस, डिलीट सर्व्हिस, डिलीट बाइंडिंग, डिलीट टी मॉडेल, या गोष्टी ऍक्सेसिबल किंवा हे फंक्शन्स अवेलेबल आहेत. आणि ह्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागतं, याचा यूज करून तुम्हाला प्रोग्रामरला प्रोग्रामिंग सेट करावं लागतं. मग याच्या व्यतिरिक्त अजून दोन म्हणजे जसं आता सांगितलं की ज्यावेळेस आपण एन्क्वायरी API म्हणतोय तर त्या ठिकाणी ऑथेंटिकेशनची गरज नाही. पण ज्यावेळेस आपण पब्लिशिंग API म्हणतोय तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, ऑथेंटिकेशन परफॉर्म करावं लागतं आणि त्यासाठी हे फंक्शन्स वापरले जातात. इथपर्यंत समजलंय? इथपर्यंत समजलंय? इथपर्यंत समजलंय? आवाज येतोय का माझा? हो येतोय मॅडम. ओके ठीक आहे, पुढचा पॉइंट बघूयात. नेक्स्ट पॉइंट आहे UD डेटा स्ट्रक्चर. The information managed by UD registry is represented as XML data structures, also known as UD data structures. मग हे जे UD data structure specifications आहेत तर ते काय करतात, they defines meaning of these data structures and the relationship between them. मग UD डेटा स्ट्रक्चर मध्ये 5 डेटा स्ट्रक्चर्स आहेत जे की अवेलेबल आहेत. आणि हे जे काही डेटा स्ट्रक्चर्स आहेत they work with which a UDDI client needs to work.
UDDI client makes use of these in combination with XML messages of programming APIs to manipulate specific type of information in a registry. एखाद्या रजिस्ट्री मधली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मॅनेज करण्यासाठी काय केलं जातं, ही 5 प्रायमरी यूडी डेटा स्ट्रक्चर्स आहेत. मग कोणते कोणते आहेत? बिझनेस एंटिटी, पब्लिशर असर्शन, बिझनेस सर्व्हिस, बाइंडिंग टेम्पलेट आणि टी मॉडेल. हे 5 यूडी डेटा स्ट्रक्चर्स आहेत जे की काय केले जातात, यूज केले जातात. सगळे 128 बिट ग्लोबली युनिक आयडेंटिफायरनी आयडेंटिफाय केले जातात. त्याला UUID असं सुद्धा म्हणतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्री मधला स्पेसिफिक डेटा ऍक्सेस करायचा असेल तर त्यावेळेस ह्या UUIDs वापरले जातात. मग पहिलं जे काही आहे बिझनेस एंटिटी. मग बिझनेस एंटिटी कशासाठी वापरलं जातं, तर हे जे काही स्ट्रक्चर आहे it represents organization or group of people responsible for a set of services. एखादी ऑर्गनायझेशन किंवा ग्रुप ऑफ पीपल असेल तर त्यांच्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती रिप्रेझेंट करण्यासाठी हे बिझनेस एंटिटी स्ट्रक्चर वापरलं जातं. मग याच्यातली जी काही प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे, कॅटेगरायझेशन आहे, बिझनेस एंटिटी आहे, तर हे सगळं काय केलं जातं ह्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. It can also represent development project, department or organization. मग एखादी बिझनेस एंटिटी जर अवेलेबल असेल तर त्याच्यामध्ये कोणती कोणती इन्फॉर्मेशन असते, कोणते कोणते इलिमेंट्स असतात, तर बिझनेस एंटिटी स्ट्रक्चर कंटेन्स दी फॉलोइंग इलिमेंट्स, नेम्स अँड डिस्क्रिप्शन. मग ह्याच्यामध्ये काय असतं की एखादी बिझनेस एंटिटी ज्याच्यामध्ये सेट ऑफ नेम्स आणि डिस्क्रिप्शन हे व्हरायटी ऑफ लँग्वेजेस मध्ये असतात आणि ते काय केले जातात, स्पेसिफाय केले जातात. Then contacts, the list of people who are associated with the business entity, and contact can include contact name, address, phone number. मग ह्याच्यामध्ये सेकंड काय आहे, कॉन्टॅक्ट. देन थर्ड काय आहे, कॅटेगरीज. मग कॅटेगरीज काय रिप्रेझेंट करतात, फीचर्स ऑर क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल जिओग्राफिकल वाईज एरिया, की कोणत्या कॅटेगरी वाईज तुम्ही हे जे काही स्ट्रक्चर आहे ते मेन्शन केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आयडेंटिफायर्स आणि डिस्कवरी हे सुद्धा इलिमेंट्स याच्यामध्ये अवेलेबल असतात. The business entity can be associated with arbitrary number of identifiers that entity can be identified by a डिपार्टमेंट नंबर. मग वेगवेगळे जे काही आयडेंटिफायर्स असतील, वेगवेगळे जे काही नंबर्स असतील ते सुद्धा ह्या यूडी डेटा स्ट्रक्चर मध्ये, या बिझनेस एंटिटी स्ट्रक्चर मध्ये मेन्शन केलेले असतात. याच्या व्यतिरिक्त डिस्कवरी म्हणजेच URLs आर दी ऍडिशनल लिंक्स टू द डॉक्युमेंट्स डिस्क्रायबिंग द बिझनेस एंटिटी. मग ही डिस्कवरी जी काही आहे ती सुद्धा काय केली जाते, मेन्शन केली जाते. सो यूडी डेटा स्ट्रक्चर मधलं पहिलं जे काही आहे बिझनेस एंटिटी, त्याच्यामध्ये काय फाइंड आउट केलं जातं किंवा काय रिप्रेझेंट केलं जातं, तर ऑर्गनायझेशन किंवा ग्रुप ऑफ पीपल. त्यानंतर सेकंड आहे पब्लिशर असर्शन. मग एखादा बिझनेस जो की यूडी रजिस्ट्री बरोबर रजिस्टर केलेला आहे तर त्याला काय केलं जातं, ऍक्टिव्ह रिलेशनशिप विथ अदर बिझनेसेस. मग ह्या ज्या काही रिलेशनशिप्स आहेत, फॉर एक्झाम्पल बिझनेस टू कस्टमर रिलेशनशिप, या रिलेशनशिप रिप्रेझेंट करण्यासाठी पब्लिशर असर्शन डेटा स्ट्रक्चर वापरलं जातं. पब्लिशर असर्शन डेटा स्ट्रक्चर हे दोन बिझनेस एंटिटी स्ट्रक्चर मधलं रिलेशन दाखवतं. मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं बिझनेस एंटिटी काय रिप्रेझेंट करते, ऑर्गनायझेशन ऑर ग्रुप ऑफ पीपल, आणि पब्लिश असर्शन स्ट्रक्चर काय रिप्रेझेंट करतं, तर दोन बिझनेस एंटिटी मधलं रिलेशनशिप हे पब्लिशर असर्शन मेन्शन करतं. थर्ड डेटा स्ट्रक्चर आहे बिझनेस सर्व्हिस. मग बिझनेस सर्व्हिस काय रिप्रेझेंट करतो, तर एखाद्या बिझनेसची सर्व्हिस काय आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी बिझनेस सर्व्हिस हे डेटा स्ट्रक्चर यूज केलं जातं. मग वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीज आणि रिसोर्सेस म्हणजे पर्टिक्युलर बिझनेस एंटिटी कोणतं फीचर प्रोव्हाइड करते, कोणती फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते, त्याच्यासाठी बिझनेस सर्व्हिस हे डेटा स्ट्रक्चर वापरलं जातं. आणि मल्टिपल बिझनेस सर्व्हिसेस रेफर करण्यासाठी हे
जे काही एंटिटी आहे ती काय केली जाते, बिझनेस सर्व्हिस स्ट्रक्चर वापरलं जातं. मग ह्या ज्या काही वेब सर्व्हिस किंवा अदर डेटा टाईपच्या सर्व्हिसेस आहेत, फॉर एक्झाम्पल बिझनेस सर्व्हिस असेल, डेटा स्ट्रक्चर असेल, तर ह्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतात. Business service data structure is mostly logical representation of services that a business has to offer. एखादा बिझनेस लॉजिकली रिप्रेझेंट करण्यासाठी हे डेटा स्ट्रक्चर वापरलं जातं. थोडक्यात काय, तर कोणती वेब सर्व्हिस हा पर्टिक्युलर बिझनेस कोणती फंक्शनॅलिटी आणि रिसोर्स देतो ते सांगण्याचं काम ह्या बिझनेस सर्व्हिसेस करतात. मग बिझनेस सर्व्हिस डिस्क्राईब करण्यासाठी पुढील एलिमेंट्स वापरले जातात. जसं आपण पाहिलं की बिझनेस एंटिटीसाठी नेम अँड डिस्क्रिप्शन होतं, कॉन्टॅक्ट, कॅटेगरी, आयडेंटिफायर. त्याच पद्धतीने बिझनेस सर्व्हिस जर रिप्रेझेंट करायची असेल तर त्यासाठी नेम्स अँड डिस्क्रिप्शन्स आणि सेकंड आहे कॅटेगरीज. मग नेम्स अँड डिस्क्रिप्शन मध्ये काय, द बिझनेस सर्व्हिस कॅन हॅव अ सेट ऑफ नेम्स अँड डिस्क्रिप्शन्स इन अ व्हरायटी ऑफ लँग्वेजेस इफ नेसेसरी. म्हणजे एखादी बिझनेस सर्व्हिस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेट ऑफ नेम्स अँड डिस्क्रिप्शन्स नंतर जर वेगवेगळ्या कॅटेगरीज असतील, फीचर्स असतील, क्वांटिटीज असतील, ते रिप्रेझेंट करायचं असेल तर कॅटेगरीज हा पॉइंट किंवा हा सेक्शन तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर थर्ड आहे बाइंडिंग टेम्पलेट. बाइंडिंग टेम्पलेट स्ट्रक्चर कशासाठी यूज केलं जातं, तर जे काही टेक्निकल डिस्क्रिप्शन आहे ते रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा URL ऍक्सेस करण्यासाठी हे बाइंडिंग टेम्पलेट वापरले जातात. बाइंडिंग टेम्पलेट रिप्रेझेंट्स द टेक्निकल डिटेल्स ऑफ हाऊ टू इन्व्होक इट्स सर्व्हिस. एखादी सर्व्हिस कशा पद्धतीने इन्व्होक करायची त्याच्यासाठी हे बाइंडिंग टेम्पलेट यूज केले जातात. Each business service structure can contain one or more binding template structures. एखादी बिझनेस सर्व्हिस जी आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बाइंडिंग टेम्पलेट्स अवेलेबल असतात. बिझनेस सर्व्हिस काय रिप्रेझेंट करते, फीचर्स आणि फंक्शनॅलिटीज, रिसोर्सेस, आणि मग त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त काय असतात, बाइंडिंग टेम्पलेट्स अवेलेबल असतात. मग बाइंडिंग टेम्पलेट्स काय रिप्रेझेंट करतात, दे रेफर टू अ PDF डॉक्युमेंट प्रोव्हाइडिंग टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ दी वेब सर्व्हिस. एखाद्या वेब सर्व्हिसेसचं जे काही टेक्निकल डिस्क्रिप्शन आहे ते ह्या PDF डॉक्युमेंट थ्रू काय केलं जातं, रेफर केलं जातं. अँड द URL ऍट विच द वेब सर्व्हिस कॅन बी ऍक्सेस्ड. वेब सर्व्हिस कोणत्या URL वरती ऍक्सेस करायची याच्यासाठी सुद्धा हे बाइंडिंग टेम्पलेट वापरले जातात. Also, the binding template structure can provide an optional description of the web service. एखाद्या बाइंडिंग टेम्पलेटचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते कशा पद्धतीने आहे त्याच्यासाठी काय केले जातात, हे बाइंडिंग टेम्पलेट्स वापरले जातात. मग बाइंडिंग टेम्पलेट वापरण्यासाठी सुद्धा वेगवेगळे त्याच्यामध्ये सुद्धा इलिमेंट्स आहेत. मग बाइंडिंग टेम्पलेटचे इलिमेंट्स कोणते आहेत, ऍक्सेस पॉइंट आहे, टी मॉडेल आहे, कॅटेगरीज आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करून काय केलं जातं, बाइंडिंग टेम्पलेट ऍक्सेस केले जातात. ऍक्सेस पॉइंट रिप्रेझेंट्स सर्व्हिस एंड पॉइंट. मग सर्व्हिस एंड पॉइंट रिप्रेझेंट करण्यासाठी ऍक्सेस पॉइंट वापरले जातात. इट कंटेन्स एंड पॉइंट, URI अँड स्पेसिफिकेशन ऑफ द प्रोटोकॉल. त्यानंतर टी मॉडेल पण काय आहे, एक डेटा स्ट्रक्चर आहे आणि त्याचा इन्स्टन्स वापरून काय केलं जातं, दे कॅन बी युज्ड टू रिप्रेझेंट एनी अदर इन्फॉर्मेशन अबाउट द बाइंडिंग टेम्पलेट. आणि थर्ड काय आहे, कॅटेगरीज. बाइंडिंग टेम्पलेट कॅन बी असोसिएटेड विथ द कॅटेगरीज टू रेफरन्स मला रिप्रेझेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी काय केले जातात, कॅटेगरी हा इलिमेंट वापरला जातो. आणि चौथं जे काही स्ट्रक्चर आहे ते आहे टी मॉडेल. टी मॉडेल स्ट्रक्चर कशासाठी यूज केलं जातं, तर इट प्रोव्हाइड्स डिस्क्रिप्शन ऑफ पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन ऑर बिहेवियर ऑफ द सर्व्हिस. एखाद्या स्ट्रक्चरचं जे काही डिस्क्रिप्शन आहे किंवा स्पेसिफिकेशन आहे ते मेन्शन करण्यासाठी टी मॉडेल्स वापरले जातात. द स्ट्रक्चर डज नॉट कंटेन सर्व्हिस स्पेसिफिकेशन डायरेक्टली. तर याच्यामध्ये सर्व्हिस स्पेसिफिकेशन्स डायरेक्टली नसतात. इन्स्टेड इट कंटेन्स लिंक टू द सर्व्हिस स्पेसिफिकेशन्स विच इज मॅनेज्ड एल्सवेअर.
The T model thus defines interaction pattern in order to use the service. एखादी वेब सर्व्हिस ऍक्सेस करण्यासाठी किंवा इंटरॅक्टिव्ह पॅटर्न फाइंड आउट करण्यासाठी हे टी मॉडेल डेटा स्ट्रक्चर्स वापरले जातात. For example, a business may provide a web service whose visual interface may be referenced through a link from within the T model स्ट्रक्चर. मग टी मॉडेलचा मेन यूज काय आहे तर जे काही डॉक स्पेसिफिकेशन्स आहेत, कन्सेप्ट आहेत, त्याला रेफरन्स करणारं जे काही डेटा स्ट्रक्चर आहे ते काय असणार आहे, टी मॉडेल असणार आहे. मग ह्या टी मॉडेलचे कोणते कोणते इलिमेंट्स आहेत तर नेम अँड डिस्क्रिप्शन. प्रत्येक टी मॉडेलमध्ये नेम आणि डिस्क्रिप्शनचा सेट असणार आहे. जर आतापर्यंतचे तुम्ही सगळे डेटा स्ट्रक्चर्स बघितले तर त्या सगळ्या डेटा स्ट्रक्चर मध्ये एक इलिमेंट कॉमन आहे, तो म्हणजे कोणता, नेम अँड डिस्क्रिप्शन. सेकंड काय आहे बघा, ओव्हरव्ह्यू डॉक्युमेंट, म्हणजे इट इज अ रेफरन्स टू अ डॉक्युमेंट दॅट स्पेसिफाईज दी टी मॉडेल्स पर्पज. मग इट इज अ रेफरन्स टू अ डॉक्युमेंट दॅट स्पेसिफाईज टी मॉडेल पर्पज. टी मॉडेलचा पर्पज काय आहे ते रेफर करण्यासाठी, ते ओव्हरव्ह्यू करण्याचं डॉक्युमेंट हा पण एक त्याचा इलिमेंट असणार आहे. याच्या व्यतिरिक्त टी मॉडेल सुद्धा कॅटेगराइज्ड असतात, त्यांच्या कॅटेगरीज मध्ये सुद्धा ते इलिमेंट मेन्शन केलेले असतात. The T model can be associated with an arbitrary number of identifiers that uniquely identify it. आणि टी मॉडेल मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आयडेंटिफायर हा सुद्धा इलिमेंट असतो. मग ह्याच्या व्यतिरिक्त दोन ऑप्शनल डेटा स्ट्रक्चर्स यूडी डेटा स्ट्रक्चर्स मध्ये अवेलेबल आहेत. काय करतात तर बिझनेस एंटिटी किंवा टी मॉडेल स्ट्रक्चर यांच्यामध्ये ते काय करतात, इट इन्क्लुड्स इन्फॉर्मेशन अबाउट द कॉमन फॉर्म्स ऑफ आयडेंटिफिकेशन can be used to signify the identity of business entity. एखाद्या बिझनेस एंटिटीचा जे काही आयडेंटिटी आहे ती रेफर करण्यासाठी आयडेंटिफायर बॅग हा ऑप्शनल डेटा स्ट्रक्चर वापरला जातो. आणि जे काही कॅटेगरायझेशन आहे तर त्याची बिझनेस एंटिटी असेल, बिझनेस सर्व्हिस असेल आणि टी मॉडेल असेल, याच्यातली कॅटेगरी जर तुम्हाला मेन्शन करायची असेल तर त्यासाठी कॅटेगरी बॅग हे ऑप्शनल डेटा स्ट्रक्चर वापरलं जातं. मग हे सगळे काय झाले आपले प्रायमरी यूडी डेटा स्ट्रक्चर्स, बिझनेस एंटिटी, पब्लिशर असर्शन्स, बिझनेस सर्व्हिस, टी मॉडेल आणि बाइंडिंग टेम्पलेट. ओके, सो हे 5 जे काही डेटा स्ट्रक्चर्स आहेत हे समजलेत का सगळ्यांना? ओके, थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, उद्या पण वाटलं तर आपण हे एकदा रिवाइज करूयात. बाकीच्यांना समजलेत का? ओके ओके ठीक आहे, आजचं सेशन आपण इथेच थांबवूयात आणि उद्या जेव्हा काही कधी लेक्चर असेल त्यावेळेस मी तुम्हाला नोटिफाय करते. त्यावेळेस पुन्हा एकदा हे अटेंडन्स म्हणून तुमची नाव चॅटबॉक्स मध्ये टाईप करा.